मांत्रिक. झाडाखाली 8 ते 10 माणसांची प्रेतं पडली होती, अतिशय वाईट अवस्थेत. त्यातील एकाचं शरीर ओले कपडे पिळावेत तसं पिळलं होतं. त्या दाबामुळे त्याचे डोळे बाहेर आले होते. नाकातोंडातून रक्त येऊन तो मरण पावला होता. दुसऱ्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं होतं. तिसऱ्याचे हातपाय मुळासकट उखडले होते. चौथ्याचं पोट फाडून आतड्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. पाचव्याचं डोकं जिवंतपणी जमिनीत काढून त्याला तडफडून मारण्यात आलं होतं. बाकीच्यांची तर अवस्था त्याहूनही भयानक होती. कोणाचं शरीर आणि कोणाचे हातपाय हेच कळत नव्हतं. सारे अवयव त्या झाडाच्या चारही बाजूंना विखरले होते. तिथे एक काटकळ शरीराचा माणूस मात्र निधड्या छातीने उभा होता. हे सारं त्या एकट्या माणसाने केलं होतं? नाही, ते शक्यच नव्हतं. अचानकच तो जोरजोरात हसू लागला. त्याच्या या हसण्यात फारच क्रूरता दिसत होती. त्या झाडावर कसलीशी हालचाल दिसत होती. तिथे नक्कीच कोणीतरी होतं. ते प्रेत पाहून तो माणूस जोरजोरात हसत होता. आणि अचानकच झाडावरून कोणीतरी धापकन खाली पडलं. ते खाली जमिनीवर 4 पायांवर बसलं. अंधारालाही लाजवेल असा काळा कुट्ट रंग होता त्याचा. अचानकच अजून एकाने झाडावरून खाली उडी मारली. बघता बघता 4 ते 5 अमानवी आकृत्या झाडावरून खाली उतरल्या. पण ते तेवढेच नव्हते. झाडावर अजूनही काही उलटे लटकून होते. काहींचे भयानक पांढरे डोळे, तर काहींचे रक्तासारखे लाल भडक डोळे त्या माणसाकडे पाहत होते. तो माणूस अजूनही जोरजोरात हसतच होता, कारण तो माणूस एक शक्तिशाली मांत्रिक होता. आणि ही सर्व भूतपिशाच्च ही त्याच्या वशमध्ये होती. भीती, रात्रीच्या एका प्रवासाची. या 4ही सीझनमध्ये सर्व दैवी शक्तींसोबत मांत्रिक हा एकटा शेवटपर्यंत लढा देत होता. तो एकटा जरी असला तरी तो सर्वांवर वरचढ होता. ही कथा त्याच मांत्रिकावर आधारित आहे. हा माणूस नेमका होता तरी कोण? आणि तो कसा बनला एक मांत्रिक? फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती रात्रीची वेळ होती. गावापासून फार दूर एकांतात एक झोपडी दिसत होती. झोपडीत एक छोटासा दिवा मिणमिणत होता. सर्व प्राणी पक्षी गाढ निद्रेत होते. अचानकच तिथे झोपडीच्या बाजूला कसलीशी हालचाल होऊ लागली. 6-1 फुटांची पिळदार शरीराची 5 माणसं त्या झोपडीजवळ आली. काही कळायच्या आतच त्यांनी झोपडीचं ते दार एका धक्क्यात तोडलं. कसलाही विचार न करता ती माणसं घरात आत शिरली. घरात असलेल्या जोडप्याला ती मारहाण करू लागली. घरात जमिनीवर असलेलं तान्हं बाळ जोरजोरात रडू लागलं. बाजूलाच एक काटकळ शरीराचा मुलगा खाटेआड लपून ते दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोरच त्याच्या आईबापाला ती माणसं अतिशय क्रूरपणे लाथा बुक्क्यांनी मारत होती. तो फार घाबरला होता.
तोही हे दृश्य पाहून रडू लागला. ती बाई जखमी होऊन तिथेच अर्धमेली झाली. तिथे त्या माणसांनी त्याच्या बापाला फरफटत घराबाहेर आणलं. त्याला तसंच फरफटत ती लोक घेऊन जाऊ लागली. दगडांतून, काट्या कुट्यांतून ते त्याला घसटत घेऊन जात होते. तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या बायकोने आपल्या मुलाला बापाच्या पाठी जाण्याचा इशारा केला. त्याचा मुलगा तिथे त्यांच्या पाठून दबक्या पावलांनी झाडाआड लपत जाऊ लागला. अर्ध्या एका तासांनी ते सर्व एका नदीकिनारी आले. तिथे आधीच काही माणसं लाठ्या काठ्यांनी सज्ज अशी उभी होती. त्यातील संपूर्ण पांढरी वस्त्रे घातलेला त्यांचा म्होरक्या पुढे आला. तो एक सावकार होता. त्या पोराच्या बापाने याआधीच बरेचसे पैसे त्याकडून व्याजाने घेतले होते. आता वेळ आली होती त्या व्याजाची परतफेड करायची. त्याला सावकारासमोर घसटत नेण्यात आलं. काही कळायच्या आतच त्या सावकाराने त्याच्या गळ्यावरून सुरा फिरवला. त्याने तडफडत तिथेच आपला प्राण सोडला. त्याचा पोरगा हे सर्व झाडाआडून पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोरच त्या सावकाराने त्याच्या बापाचा जीव घेतला होता. स्वतःच्या बापासोबत घडलेला हा रक्तरंजित थरार पाहून तो लहानगा तिथेच ढसाढसा रडू लागला. माऊलीच्या पदरात एक तान्ह बाळ आणि हा छोटा मुलगा होता. कसेबसे लोकांच्या दारात भिका मागून ती माय आपल्या लेकरांचं पोट भरत होती. स्वतः मात्र तिथे भुकेने तडफडत होती. तिच्या नशिबात अजून काय काय वाढून ठेवलं होतं हे तिलाच काय, कोणालाच माहीत नव्हतं. नवऱ्याच्या मृत्यूला जेमतेम 2 महिने झाले होते. रिमझिम पाऊस कोसळत होता. रात्र बरीच झाली होती. तो मुलगा रडत झोपडीचं दार ठोकत होता. आतमध्ये त्याच्या आईच्या रडण्याचा आवाज येत होता. ती आतून मदतीसाठी भिका मागत होती. पण ते कोवळं मूल तिची काय मदत करणार होतं. अखेर तो आवाज शांत झाला. दार उघडलं. आतून नशेत पूर्णपणे बुडालेले 2 दारुडे बाहेर आले. तो मुलगा त्यांच्याकडे हतबल होऊन एकटक पाहू लागला. त्यातील एकाने त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते तिथून निघून गेले. तिथे त्याची आई मात्र अजूनही जोरजोरात रडत होती. तिच्यासोबत काय घडलं होतं हे समजायला त्याचं वय लहान होतं. पण त्या दोघांमुळे त्याच्या आईला फार यातना झाल्या होत्या आणि त्यामुळेच ती रडत होती हे मात्र तो जाणून होता. तीही रात्र सरली. पण त्या एका रात्रीने त्या बाईच्या आयुष्याची पार राख करून टाकली होती. गावातील माणसं आता तिला हडतूड करत होती. पोटापाण्यासाठी काम मिळणं तर सोडा, पण कोणी तिला भीक द्यायलाही तयार नव्हतं. त्या बाईच्या डोक्यात चित्रविचित्र आवाज घुमत होते. दिवस असो वा रात्र, तिला चित्रविचित्र भास होत होते. ती वेड्यासारखी वागत होती. मध्येच हसत होती, गात होती, तर मध्येच रागात काहीतरी बडबडत होती. अचानकच स्वतःचं डोकं ती भिंतीवर आपटत होती. तसा तो मुलगा तिला सावरत असे. असंच एके दिवशी तिने आपल्या मुलाला जवळ घेतलं. तुला खूप सारा खाऊ देते सांगून ती त्या पोरांना एका डोंगरदरीत घेऊन गेली. त्या मुलाला आपण तिथे का आलो हेच कळत नव्हतं. तिने त्यांना शेवटचं आपल्या मिठीत घेतलं. अचानकच ती ढसाढसा रडू लागली. तिने जोराचा हंबरडा फोडला आणि दुसऱ्याच क्षणी तिने त्यांना त्या खोल दरीत ढकलून दिलं. ती जागेवरच कोसळली. तिला तिचे अश्रू अनावर झाले. तिच्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता.
तिने तिथल्याच एका झाडाला स्वतःच्याच साडीने फास लावून घेतला. सर्व काही संपलं होतं. तिचं हे कष्टातलं, गरिबीचं जगणं तिने संपवलं होतं. त्या माऊलीने या सर्व दुःखातून, यातनेतून स्वतःलाच नाही तर आपल्या मुलांनाही कायमचं मुक्त केलं होतं. पण तिला हे सर्व करताना याची जराही कल्पना नव्हती की तिने या गोष्टीचा, या अंकाचा शेवट नाही तर नव्याने सुरुवात केली होती. नदीकिनारी तो मुलगा पोहत बाहेर आला होता. कसंबस त्या मुलाने त्या बाळालाही वाचवलं होतं. दरीत पडूनही ती दोन्ही मुलं जिवंत होती. कारण ती नदीच्या पात्रात पडली होती. त्या मुलाला अजूनही असंच वाटत होतं की हे सगळं चुकून झालं असावं. त्यांची आई अजूनही त्यांना तिथे शोधत असावी. म्हणून तो बाळाला घेऊन धावत पुन्हा एकदा डोंगरावर चढून गेला. पण झाडावरील ते दृश्य पाहून तो पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागला. त्या कोवळ्या मुलावर आभाळ कोसळलं होतं. मांत्रिक. बापाचा झालेला खून, आईने केलेली आत्महत्या. आता काय करावं हे त्याला कळतच नव्हतं. त्याला आधार देण्यासारखं मोठं असं कोणीच उरलं नव्हतं. त्याच्या हातातील बाळ देखील रडत होतं. आता सध्या तरी सर्व दुःख विसरून त्या बाळासाठी काहीतरी खायला आणणं त्याला गरजेचं वाटलं. तो बाळाला घेऊन आपल्या राहत्या झोपडीत गेला. त्याला तिथे एकटंच ठेवून तो गावात सगळीकडे भटकू लागला. पण कोणीही त्याला आपल्या दारासमोर उभं करत नव्हतं. डोक्यावर सूर्य तापला होता. त्याची किरणं त्याला असह्य होत होती. आसपास कुठे पाणीही दिसत नव्हतं. पण त्याने आपले प्रयत्न तसेच सुरू ठेवले. आता संध्याकाळ होत आली. एका घराजवळील कोठ्यात एक बाई गाईचं दूध काढत होती. हीच वेळ होती. तिथे 2 लोटेभर दूध भरलेलं त्याला दिसलं. त्या बाईची नजर चुकवून त्याने त्यातील एक तांब्या पळवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो पकडला गेला. त्याला बेदम मारण्यात आलं. शेवटी तो तसाच रडत रिकाम्या हाती आपल्या झोपडीकडे वळाला. तिथे ते बाळ रडून रडून थकलं होतं. ते तहान भुकेने व्याकुळ होऊन शेवटच्या घटका मोजत होतं. पण या लहानग्याने अजूनही हार मानली नव्हती. तो त्या बाळाला उचलून तसाच वैद्याकडे निघाला. सकाळपासून अनवाणी पायाने चालून त्याच्या कोवळ्या पायाची चामडी सोलली होती. तो कसाबसा वैद्याकडे पोहोचला. वैद्यानेही त्याला आधी हटकलंच होतं, पण नंतर माणुसकीच्या नात्याने थोडे दूध पोहे देऊन त्यांना तिथून पळवून लावलं. तो पुन्हा एकदा आपल्या झोपडीत गेला. दुःखात पार बुडालेला, थकलेला, हरलेला असा तो घराच्या एका कोपऱ्यात बसून रडू लागला. घरात अंधार पडू लागला होता. बाळ एव्हाना गाढ झोपलं होतं. तो मुलगा मात्र त्या घरात सर्वत्र पाहत होता. ते घर किती रिकामी आणि परकं वाटत होतं त्याला. जसजशी रात्र होऊ लागली तसतसं ते घर त्याला खायला लागू लागलं. अचानकच घराचं दार वाऱ्याने उघडलं गेलं. तसा तो दाराकडे टक लावून पाहू लागला. तिथे नक्कीच कोणीतरी उभं होतं. आई. आकाशात वीज चमकली. जोराचा वारा वाहू लागला. तो दाराकडे अजूनही आशेने पाहतच होता. अचानकच त्याच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला. त्याच्यासाठी तो स्पर्श
परका नव्हता. त्याने वर पाहिलं, ती त्याची आई होती. तिच्या गळ्याला जखम झाली होती. ते फास लागल्याचे निशाण होते. तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण एखाद्याने गळा आवळावा तसा तिचा आवाज बाहेर पडतच नव्हता. पण तिला तिथे आलेलं पाहून त्या मुलाला मात्र फार आनंद झाला होता. तो लगेचच तिच्या कुशीत शिरला. अचानकच त्याने हरवलेलं सर्वस्व त्याला पुन्हा मिळाल्याची जाणीव झाली. याच आनंदात त्याला कधी झोप लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. सकाळ झाली. बाळाच्या रडण्याने त्याला जाग आली. नवीन दिवसाची नवीन भूक त्यालाही जाणवू लागली. पण त्याची आई त्याला तिथे कुठेच दिसत नव्हती. आता या भुकेवर आपल्यालाच काहीतरी समाधान शोधणं त्याला गरजेचं वाटलं. तो पुन्हा एकदा अन्नाच्या शोधात निघाला. गावात तर कोणी त्याला दारासमोर उभंच करत नव्हतं. सर्वजण आता त्यालाही हडतूड करत होते. गावातील शाळेत शिकणारी त्याच्याच वयाची मुलं त्याच्यासमोर भाकरीचे तुकडे फेकत होती. बदल्यात त्याच्याकडून माकडासारख्या उड्या प्राण्यांसारखं भुंकून घेत होती. हे कोणतं आयुष्य जगत होता तो? पण त्याने स्वतःला समजावलं होतं, त्याला जगण्यासाठी हेच करावं लागणार आहे. मिळालेलं अन्न पाण्यात मिसळून तो त्या बाळालाही देत होता आणि रात्री पुन्हा आपल्या आईच्या कुशीत येऊन झोपत होता. हो, त्याची आई दर रात्री तिथे येत होती. ती दर रात्री आपल्या मुलाला आपल्या जवळ घेत होती. आपल्या मुलाचे हाल ती दर दिवशी पाहत होती. ती मरूनही प्रत्येक क्षणाला मरणयातना भोगत होती. त्याची आई हा त्याचा कोणताही भास नव्हती. ती या जगात पुन्हा आली होती, पण ती यावेळी गप्प राहणारी नव्हती. आपल्या मुलाला तिथे त्याच अवस्थेत सोडून ती घराबाहेर पडली. ती रात्र त्या गावकऱ्यांसाठी एक काळ रात्र ठरणार होती. गावात अचानकच वावटळ आली. झाडे वाऱ्याबरोबर जोरजोरात हलू लागली. गावात भुताटकीचे प्रकार घडू लागले. लोकांच्या घरांवर दगड पडू लागले. त्यांच्या घरांची दारं खिडक्या आपोआप वाजू लागली. लोकांना एक बाई त्या आवारात फिरताना दिसली. पण ही एक तिने दिलेली फक्त एक चेतावणी होती. सकाळ झाली. आजची सकाळ थोडी विचित्र वाटत होती. आज त्या मुलाला नेहमीप्रमाणे त्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत नव्हता. म्हणून त्याने त्याच्याकडे जाऊन पाहिलं तर ते बाळही त्याला एकट्याला सोडून गेलं होतं. मांत्रिक. अपुरं आणि दूषित अन्न खाऊन ते बाळही दगावलं होतं. घरात आता उरला होता तो एकटा मुलगा आणि मनाला खाणारा तो एकांत. पोटात भूक तर लागली होतीच. नेहमीप्रमाणे तो त्या गावाबाहेरील बैठ्या शाळेत गेला. शाळा सुटेपर्यंत तो बाहेर तसाच आपल्या पायांवर बसून वाट बघत राहिला. आणि एकदाची शाळा सुटली. आपल्याला आता काहीतरी खायला मिळणार म्हणून तो खुश झाला. पण आजचा दिवस त्याच्यासाठी फार कष्टाचा जाणार होता. नेहमीप्रमाणे त्या मुलांच्या तालावर नाचूनही आज त्याला कोणी अन्न द्यायला तयार नव्हतं. काही मुलं त्याच्या डोक्यावर मारत, काही मुलं त्याच्या पाठीत बुक्के मारत, तर काही मुलं त्याला आपल्या पायांवर
नाक रगडायला सांगत. एवढं करूनही त्याला कोणी अन्नाचा एक कणही दिला नाही. ती सगळी हसत खिदळत तिथून निघून गेली. तो मुलगा मात्र तिथे तसाच बसून राहिला. त्याला घरी जाण्याएवढीही ताकद उरली नव्हती. तो फार अशक्त झाला होता. तो हुंदके देऊन रडत होता. रडत रडतच तो तिथे मातीतच झोपी गेला. संध्याकाळ झाली, रात्र झाली. जमिनीवरची माती वाऱ्याने उडू लागली होती. तशी त्याला जाग आली. त्याने अलगद आपले डोळे उघडले. समोर त्याला आपली आई दिसली. तिला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो कसाबसा स्वतःला घसटत आईला जाऊन बिलगला. तिनेही त्याच्यासाठी भाकरी आणि दूध आणलं होतं. ती त्याला ते स्वतःच्या हाताने भरवू लागली. सकाळपासूनचा उपाशी तो ते अन्न पटापटा खाऊ लागला. असेच दिवसामागून दिवस जाऊ लागले. तो मुलगा आता शाळेच्या आवारातच राहू लागला. दिवसभर शाळेच्या खिडकीतून लपून तोडकं मोडकं शिक्षण घेऊ लागला. शाळा सुटताच इतर मुलांना घाबरून तो कुठे गायब होत असे आणि रात्री पुन्हा त्या शाळेजवळ येऊन आपल्या आईची वाट पाहत असे. तीही दर रात्री जेवण घेऊन तिथे हजर होत असे. पण याच काळात तिथे गावात मात्र खूप सारी उलथापालथ घडत होती. ते भुताटकीचे भास दिवसेंदिवस वाढत होते. रात्री लोकांनी भाजलेल्या भाकऱ्या अचानकच गायब होऊन त्या डब्यात चक्क शेण भरलेलं दिसायचं. गोड लाडवांच्या डब्यात कापलेले लिंबू टाकलेले दिसायचे. गाईचं दूध भांड्यातून गायब झालेलं असायचं. घराच्या उंबऱ्यावर कुंकू सांडलेलं असायचं. गावात नवीन मूल जन्मालाच येत नव्हतं. गावात सतत काही ना काही आजार, रोग पसरत होते. गावच्या विहिरींमध्ये मेलेली जनावरं आढळायची. हे सगळं ती घडवून आणत होती. यावर तोडगा म्हणून गावकऱ्यांनी खूप सारे उपाय करून पाहिले. पूजा अर्चा, होम हवन सगळं काही करून झालं. पण गावकऱ्यांना मात्र काहीच यश मिळालं नाही. कारण तो एका आईचा श्राप होता. बघता बघता या गोष्टीला 2-2.5 वर्ष झाली. सारे गावकरी आता चिंतेत होते. एके दिवशी एका मोठ्या वृक्षाखाली गावकऱ्यांची सभा भरली. या भुताटकीवर कायमचा तोडगा काढावा यासाठी यावर चर्चा करण्यात आली. वेगवेगळी मतं मांडण्यात आली आणि सर्वात शेवटी सर्वांनी एकमताने एका गोष्टीला मंजुरी दिली. ती म्हणजे गावात एका मांत्रिकाला आणायचं. तसे गावातील मोठे वयस्कर कामाला लागले. बैलगाडीने ते लागलीच शेजारच्या गावाकडे निघाले. नेहमीप्रमाणे त्या मुलाला त्याची आई आपल्या हाताने भरवत होती. अचानकच तिला कसली तरी जाणीव होऊ लागली. काहीतरी भयानक, शक्तिशाली असं तिच्या जवळ येत होतं. ती जागेवरच उभी राहिली. आई, काय झालं? तिचा मुलगा तिच्याकडे पाहत म्हणाला. पण तिचं त्याच्या बोलण्याकडे जराही लक्ष नव्हतं. ती चलबिचल झाली होती. ती झपझप त्या शाळेच्या छतावर चढून बसली आणि दूर दूरवर काही दिसतं का ते पाहू लागली. दुसऱ्याच क्षणी तिने धापकन खाली उडी मारली. तिने आपल्या मुलाला आपल्या छातीशी कवटाळलं. तिला त्या शक्तीची जाणीव होऊ लागली. ती मुलाला काहीतरी सांगू पाहत होती, पण तिचा आवाज काही घशातून बाहेर पडत नव्हता. जणू कोणी अजूनही तिचा गळा आवळूनच ठेवला होता.
ती त्या शाळेच्या इमारतीपाठी एखाद्या लहान मुलीसारखी लपून बसली होती. तिथे मांत्रिकाने गावात आपला पाय ठेवला. संपूर्ण काळे कपडे परिधान केलेला, गळ्यात मानवी कवट्यांच्या माळा असलेला, डोळ्यात काजळ, कपाळावर काळा टिळा, तो रात्रीच्या या अंधारात अजूनच भीतीदायक दिसत होता. गावात येताच क्षणी त्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याला हे जाणवलं की हे बऱ्याच वर्षांपासूनचं या गावचं जुनं दुखणं होतं. कारण तिने प्रत्येक घरात, गावातील प्रत्येक वस्तूंमध्ये आपली मुळं रोवली होती. त्या अमानवी शक्तीला गावापासून दूर करणं हे फार कठीण होतं, पण त्या मांत्रिकासाठी अशक्य नव्हतं. त्याने गावकऱ्यांना काही गोष्टी दिल्या आणि इशारा केला. त्याबरोबरच काही गावकऱ्यांनी गावाच्या वेशीजवळ काही वस्तू ठेवल्या. संपूर्ण गावाला गोल फिरून मंतरलेलं पाणी शिंपडलं, जेणेकरून ती अमानवी शक्ती आता या गावातच कैद होईल. इथे मांत्रिकाने गावाच्या मधोमध हवनाची तयारी सुरू केली. तर तिथे मांत्रिकाच्या सांगण्यावरून गावाच्या 4 दिशांना 4 मोठे मंतरलेले खिळे ठोकण्यात आले. तिकडे ती त्या बाईची आत्मा आपल्या मुलाला आपल्या कुशीत घेऊन होती. तिला आपला अंत आता नजरेसमोर दिसत होता, म्हणून शेवटचे क्षण ती आपल्या मुलासोबत घालवत होती. तिथे हवन पेटला होता. गावकरी जोरजोरात ढोल बडवत होते. मांत्रिक मंत्र बोलू लागला. तिथे त्या बाईला असह्य वेदना होऊ लागल्या. तो मुलगा जागेवरच उभा राहून आपल्या आईचे हाल पाहत होता. याही वेळी तो तिची काहीच मदत करू शकत नव्हता. ती बाई मात्र अदृश्य शक्तीकडे खेचली जात होती, ओढली जात होती. तिने शाळेच्या खांबाला घट्ट पकडलं होतं, पण ती शक्ती तिला अगणित ताकदीने आपल्याकडे ओढत होती. तिने पूर्ण ताकद लावली आणि तिच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले. तुला जगावं लागेल. या सर्वाचा सूड घ्यायला तुला त्यांच्यासारखंच बनावं लागेल. असं बोलताच तिच्या हातांची पकड सुटली. ती अंधारात ओढली गेली. तिचा मुलगा तिच्या पाठी धावत गेला. गावात अजूनही जोरजोरात ढोल बडवले जात होते. तो मुलगा सर्वांच्या नजरा चोरत तिथल्याच एका झाडावर चढला. समोरील दृश्य त्याचं हृदय पिळवटून टाकणारं होतं. एक मांत्रिक हवनासमोर बसला होता. हवन आगीच्या लपटांनी भरलेलं होतं आणि त्याच्या आत त्या मुलाच्या आईचा आत्मा जळत होता. मांत्रिक सगळं काही संपलं होतं. त्या मुलाचा संपूर्ण परिवार हा त्या लोकांनी संपवला होता. तो मुलगा आपल्या आईच्या आत्म्याला नष्ट होताना केवळ पाहू शकत होता. त्याच्या डोळ्यातून निघालेले अश्रूंचे प्रत्येक थेंब हे फक्त आणि फक्त सूड मागत होते. त्याच्या कानाला त्याच्या आईचे तेच बोल पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. तुला जगावं लागेल. या सर्वाचा सूड घ्यायला तुला त्यांच्यासारखंच बनावं लागेल. याचा अर्थ काय होता? लगेच एखादं तीक्ष्ण हत्यार उचलून ते या निर्दयी माणसांच्या छातीत खुपसावं? नाही, त्यासाठी त्याला आधी जगण्याचं साधन शोधावं लागणार होतं.
पण त्याला कोणी जवळ केलं असतं? अख्ख्या गावाने तर त्याला कधीच वाईट टाकलं होतं. ती तर त्याची आई होती म्हणून, नाहीतर त्याला कोणी अन्न दिलं असतं. पण आता नेमकं कोण त्याचं पालकत्व घेणार होतं? त्याला आता कोण सांभाळणार होतं? आई बापाविना तो आता कसा जगणार होता? तो त्या हवनाजवळ जमलेल्या सर्व माणसांना नीट निरखून पाहत होता. त्याला त्यांतीलच एक धष्टपुष्ट झाड शोधायचं होतं आणि त्यावरच त्याला आपली मुळं पसरवून एखाद्या पाणगुळाप्रमाणे वाढायचं होतं. त्याची नजर एका माणसावर येऊन थांबली. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, तोच त्याच्या आईच्या आत्म्याचा खुनी मांत्रिक होता. अचानकच तो मुलगा धावत तिथून लांब पळून गेला. त्या बाईच्या आत्म्याला त्या मांत्रिकाने कायमचं नष्ट केलं होतं. त्याने त्या गावकऱ्यांना त्या दुष्ट आत्म्यापासून मुक्त केलं होतं, म्हणून सर्व गावकरी आनंदात होते. मांत्रिकानेही त्या गावकऱ्यांचा निरोप घेतला. या गावातील काम आटपून तो रात्रीचाच आपल्या राहत्या गावी जायला बैलगाडीतून निघाला. बैलगाडी हाकणारा एक माणूस आणि मांत्रिक असे दोघेच गावातून निघाले. रात्र फार झाली होती. बैलगाडीला पुढे कंदील अडकवलं होतं. त्याच उजेडात ते जंगलातील पायवाटेने निघाले होते. मांत्रिकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसत होतं. आणि का नसेल, त्याने अजून एका आत्म्याला या जगातून कायमचं नष्ट केलं होतं. डोक्यात हे विचार सुरू असतानाच अचानक बैलगाडी थांबली. रस्त्याच्या मधोमध तोच मुलगा उभा होता. काय झालं? गाडी का थांबवली? अहो, समोर एक पोर उभो हा. एवढ्या रात्री? हाकलवा त्याला, नाहीतर घाला गाडी अंगावरून. ए पोरा, बाजूक हो, नाहीतर गाडी अंगावरसून घालीन तुझ्या. पण तो मुलगा मात्र तिथे तसाच उभा होता. जगण्यासाठी त्याला हे करणं भागच होतं. काय झालं? आओ, बैल पुढे नाही जाणत आणि तो पोर पण जागचो हलूक नाही. हे ऐकताच मांत्रिक गाडीतून खाली उतरला. तो चालत त्या मुलाकडे आला. तो मुलगाही न घाबरता मांत्रिकाच्या डोळ्यात पाहत होता. मांत्रिक काही बोलणार एवढ्यात त्याने त्या मांत्रिकाचे पाय धरले. तो जोरजोरात रडू लागला. माझं या जगात कोणीही नाही. मला तुमच्या सोबत येऊ द्या. तुम्ही सांगाल ती सगळी कामं मी करेन. माझी मदत करा. मांत्रिक असा सहज त्या पोराच्या जाळ्यात अडकणारा नव्हता. तोही 12 गावचं पाणी प्यायला होता. चल हट माझ्या वाटेतून, नाहीतर इथेच तुझं मुंडकं मी धडा वेगळं करीन. तो मुलगा मात्र त्या मांत्रिकाचे पाय सोडायला तयार नव्हता. त्याच्यासाठी ही शेवटची संधी होती. तो जोरजोरात रडू लागला आणि त्या खोट्या अश्रूंनी त्यांचं काम केलं. ठीक आहे, जर मी तुला माझ्यासोबत घेऊन गेलो तर तू माझ्यासाठी काय करशील? काहीही काहीही करेन मी. तुमच्या घरात मी नोकरासारखा राहीन. तुम्ही सांगेन ते करीन. तुला घरात घेईन असं वाटलंच कसं तुला? तुला माझ्यासोबत यायचं आहे ना? चल बघूयात तुझ्या या नाजूक शरीरात किती ताकद आहे ती. आजच होईल तुझी खरी अग्निपरीक्षा. पाहूयात तरी तुझ्यात जगण्याची किती भूक आहे ती. मगच मी ठरवेन तुझं काय करायचं ते. असं म्हणत मांत्रिक त्या बैलगाडीत जाऊन बसला. त्या मुलाला मात्र त्याने बैलगाडी पाठवून चालत यायला सांगितलं. त्या मुलाचा हा नवीन प्रवास वाटत होता तितका सोपा तर नक्कीच नव्हता.
रात्रीचा भयाण अंधार कापत ती बैलगाडी पुढे निघाली. काही तासात मांत्रिकाच्या इशाऱ्यावर बैलगाडी रस्त्यातच थांबली. तो मुलगा अनवाणी चालून थकला होता, पण ते ठिकाण निर्जन होतं. आसपास एकही घर दिसत नव्हतं. मग मांत्रिक इथे का थांबला असावा? काही अंतरावरून धूर येत असल्याचं दिसत होतं. मांत्रिक त्या मुलाकडे पाहत म्हणाला, "ते तिथे बघ, त्या झाडापलीकडे या गावचं एक स्मशान आहे. तो धूर पाहतोस? याचा अर्थ तिथे नुकतंच एक प्रेत जाळलं आहे. तुला तिथे एकट्याला जायचं आहे. लोक प्रेतांना जाळण्यापूर्वी त्यांच्या तोंडात सोन्याचे तुकडे टाकतात आणि तुला तेच तिथे जाऊन पाहायचे आहेत." असं म्हणत त्यांनी त्याला एक कंदील दिला. एवढ्या लहान मुलाने एकटं स्मशानात जाणे हेच किती भयानक होतं. पण हीच तर त्याची परीक्षा होती. तो एकटाच स्मशानाच्या दिशेने निघाला. ते स्मशान जंगलात आतमध्ये एका छोट्याशा नदीकिनारी होतं. जंगलातील जंगली श्वापदांचे आवाज त्याच्या कानी पडत होते. पण त्याला हे करावंच लागणार होतं. चंद्राच्या उजेडात समोरच एका प्रेताची गरम राख त्याला दिसत होती. त्याने हातात जवळचीच एक काठी घेतली आणि त्यानेच तो तिथे काही दिसते का ते पाहू लागला. बराच वेळ झाला. त्याला तिथे गेल्यापासून असं सारखं वाटत होतं की त्याच्यासोबत तिथे कोणीतरी आहे. पण हे त्याचे भासही असू शकत होते. त्याकडे दुर्लक्ष करत तो पुन्हा एकदा राखेत काही दिसतंय का ते पाहू लागला. त्या प्रेताची बरीचशी हाडं अजूनही तिथे शिल्लक होती. अचानकच तिथे त्याला काहीतरी चमकताना दिसलं. तो ते घ्यायला म्हणून खाली वाकला. इतक्यात एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने हळूच बाजूला पाहिले. एक भयानक विद्रूप चेहऱ्याचा माणूस त्याच्या शेजारी उभा होता. तो मुलगा जोरात ओरडला. इथे मांत्रिकाच्या चेहऱ्यावर मात्र ती किंकाळी ऐकून हास्य उमटले होते. "चला, बैलगाडी पुढे न्या. तो पोरगा आता काही परत येत नाही." असं म्हणत तो बैलगाडीने पुढे जाणार. तोच बैलगाडीच्या समोर त्यांना तो मुलगा उभा दिसला. इतकंच नाही तर त्याच्या एका हातात त्याच प्रेताची अर्धवट जळालेली कवटी होती, तर दुसऱ्या हातात एक सोन्याची अंगठी होती. मांत्रिक. तो मुलगा स्मशानातून असा सहज व्यवस्थित त्याच्या पुढे येऊन उभा राहील असं मांत्रिकाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तो केवळ तिथे उभा नव्हता, तर त्याने सोबत त्या स्मशानात जाळलेल्या प्रेताच्या तोंडातील सोन्याची अंगठी त्याच्या कवटीसकट आणली होती. "तू? हे कसं शक्य आहे?" मांत्रिक त्या मुलाकडे आश्चर्याने पाहत म्हणाला. तो मुलगाही मांत्रिकाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला. तो वयाने लहान जरी असला तरी त्याला समजलं होतं की हा त्या मांत्रिकाने रचलेला एक सापळा होता. तो मुलगा घडलेला सर्व प्रकार आठवू लागला. तो त्या स्मशानात त्या नवीनच जळालेल्या प्रेताच्या राखेत चमकणारी मौल्यवान वस्तू शोधत होता. अचानकच त्याला कसलेसे भास होऊ लागले.
सुरुवातीला तर त्याला तिथे कोणीच दिसलं नाही, पण नंतर एक भयानक आकृती त्याला त्याच्या बाजूला जमीन उखरताना दिसली. तो जुन्या प्रेतांचे अवशेष कुठे सापडतात का ते पाहत होता. अचानकच त्याचं लक्ष या मुलावर पडलं. तसं या मुलाच्या अंगातून भीतीची लहर गेली. त्या प्रेतात्म्याने याच्या अंगावर झडप मारली. घाबरून तो मुलगा त्या जळालेल्या गरम राखेत पडला. तो प्रेतात्मा काही करणार, तोच त्या मुलाने ती राख त्या अमानवी शक्तीच्या डोळ्यात फेकली. काट्याला काट्यानेच काढतात, तसंच त्या राखेने तिचं काम केलं होतं. तेथील राख बाजूला झाल्याने त्याला तिथे चमकणारं असं काहीतरी दिसलं, पण ते एका मानवी कवटीच्या दातात फसलं होतं. म्हणून तो ती कवटी घेऊनच रस्त्यावर त्या मांत्रिकासमोर आला. याचा अर्थ एकच होता. मांत्रिकाला या सर्वाची आधीच कल्पना होती. त्या मुलाला तिथे सोडलं तर त्या मुलापासून त्याची कायमची सुटका होणार होती. पण इथे काहीतरी वेगळंच घडलं होतं. मृत्यूला चुकवून तो सही सलामत तिथे मांत्रिकाच्या समोर उभा होता. त्यात नक्कीच काहीतरी खास होतं, जे त्या मांत्रिकाने ओळखलं होतं. मांत्रिक त्या मुलाला आपल्या सोबत घेऊन गेला. त्या मुलाने त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची लढाई जिंकली होती. या घटनेला 4-5 वर्ष झाली. तो मुलगा त्या मांत्रिकासोबतच राहत होता. त्या मुलासाठी त्या मांत्रिकाने एक वेगळं खोपटं बांधलं होतं. भूतबाधा, पिशाच्यबाधा, करणी यासारख्या अमानवी शक्तींशी जेव्हा जेव्हा तो मांत्रिक लढत असे, तेव्हा तेव्हा हा मुलगा त्याच्या सोबतच राहून या गोष्टी हळूहळू आत्मसात करत असे. मदत, आमची मदत करा, एका हडळीने माझ्या बायकोला झपाटलं आहे. एक माणूस मांत्रिकाकडे मदत मागायला त्याच्या घरी आला होता. ती फार भयानक झाली आहे, आमच्याने ती आवरली जात नाही. पहाटे कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे ऐकू येत होते. जणू कोणतं तरी जंगली जनावर त्यांवर धावून गेलं असावं. आम्ही बाहेर येऊन पाहिलं तर तिथे माझी बायको होती. तिने आमच्या समोरच एका कुत्र्याचा लचका तोडला. कसं बसं आजूबाजूच्या माणसांना बोलावून तिला घरात बांधून ठेवलं आहे, पण ती तिथेही शांत बसलेली नाही. ती स्वतःलाच इजा पोहोचवत आहे. हे ऐकताच मांत्रिक लगेच धावतच काही सामान घेऊन घराबाहेर पडला. याची चाहूल लागताच तो मुलगाही त्याच्या मागून गेला. काही वेळातच ते एका झोपडीजवळ आले. लांबूनच तिचे भयानक विव्हळणे, रडणे स्पष्ट ऐकू येत होते. त्या घराबाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. मांत्रिक तिथे येताच सगळे बाजूला झाले. मांत्रिकाने घरात प्रवेश केला. सांगितल्याप्रमाणे तिला लोकांनी बांधून ठेवलं होतं. तिला जागोजागी जखमा झाल्या होत्या. डोकं फुटलं होतं. नाकातोंडातून रक्त वाहत होतं. तरीही ती हिंसक, आक्रमक होत चालली होती. ती बांधलेल्या दोऱ्या दातानेच कापू पाहत होती. मांत्रिक तिच्या समोरच जाऊन बसला. घरात छोटासा हवन करण्यात आला. तेच मंत्रही बोलण्यात आले. तो मुलगा हे सगळं जवळून पाहत होता. ती बाई अचानकच त्या मुलाच्या डोळ्यात पाहू लागली. तोही तिच्या डोळ्यात पाहू लागला. तिथे मांत्रिकाने एक लिंबू बाहेर काढला. तो काहीतरी मंत्र बोलू लागला. तिथे ती बाई जोरजोरात विव्हळू लागली, ओरडू लागली. त्या मुलाला मात्र तिच्या विव्हळण्यात एक वेगळाच आवाज येऊ लागला. त्याच्या मेलेल्या आईचा आवाज. तुला जगावं लागेल. या सर्वाचा सूड घ्यायला
तुला त्यांच्यासारखंच बनावं लागेल. त्या मांत्रिकाने शेवटचा तो मंत्र म्हणताच ती अचानक शांत झाली. ती धाडकन खाली कोसळली, कारण तिच्यातील तो दुष्ट आत्मा त्या लिंबात उतरला होता. मांत्रिक तो लिंबू त्या हवनात टाकणार, तोच तो मुलगा पुढे आला. हे मी करतो असं म्हणत त्या मुलाने तो लिंबू मांत्रिकाकडून घेतला आणि त्या हवनात टाकला. त्यांचं काम झालं होतं. अजून एका आत्म्याला त्या मांत्रिकाने नष्ट केलं होतं. ते तिथून जाऊ लागले. गावकरी मांत्रिकाचे आभार मानण्यात व्यस्त होते. तेवढ्यात त्या मुलाची नजर गावातीलच त्या लहान मुलांवर पडली आणि त्याला काहीतरी आठवलं. तो रागात तिथून सरळ चालत राहिला. मांत्रिकाने बांधून दिलेल्या खोपट्यात तो आला. घराचं दार आड करून त्याने एक छोटासा लोखंडी पेटारा काढला आणि तो अलगद उघडला. आतमध्ये शेकडो लिंबे ठेवलेली होती. ती सगळी फार जुनी, सुकून कडक झालेली होती. त्याने त्याच्या खिशातून एक नवीन लिंबू बाहेर काढला. हा तोच लिंबू होता जो मांत्रिकाच्या हातून त्याने काही वेळापूर्वी हिसकावून घेतला होता. त्याऐवजी त्याने त्याच्याकडील साधा लिंबू हात चलाकीने त्या हवनात टाकला होता. याचा अर्थ हे सगळे लिंबू मांत्रिक हा या अमानवी शक्तींना नेहमी एका लिंबात उतरवून तो लिंबू हवनात जाळत असे. तो या अमानवी शक्तींना मुक्त नाही तर नष्ट करत असे. अमानवी शक्तींना मुक्त करण्यासाठी आधी त्यांच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात. यासाठी लागणारा अधिकचा वेळ आणि मेहनत ही मांत्रिकाला मान्य नव्हती. त्याऐवजी एका यज्ञात त्या आत्म्यांना जाळून तो त्याचं काम करत होता. दुसरीकडे मांत्रिकाच्या नकळत बऱ्याच गोष्टी घडत होत्या. तिथे प्रत्येक आत्म्याच्या तोंडून त्या मुलाला त्याच्या आईचे बोल ऐकू येत होते. तुला जगावं लागेल. या सर्वाचा सोड घ्यायला तुला त्यांच्यासारखंच बनावं लागेल. त्याला असंच वाटे की ही त्याची आईच आहे, म्हणून तो ते लिंबू प्रत्येक वेळी बदलून आपल्या पेटाऱ्यात आणून ठेवी. याचा अर्थ त्याच्या पेटाऱ्यात फक्त शेकडो लिंबू नव्हते, तर ते शेकडो जिवंत आत्मे होते, जे त्या मुलाने नकळत पाळले होते. मांत्रिक तो मुलगा त्या खोपट्यात एकटाच उभा होता, त्या लोखंडी पेटाऱ्याकडे बघत. गावातील त्या लहान मुलांकडे पाहून त्याला त्याच्या बालपणातील ती मुलं आठवली. त्याच्या डोक्यात चित्रविचित्र विचार फिरत होते. त्यातच त्याच्या आईचे बोल त्याच्या वारंवार कानी पडत होते. या सर्व विचारांमुळे त्याला वेदना होत होत्या. जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर घाव घालत असावेत. त्याने त्याचे दोन्ही हात डोक्यावर घट्ट पकडून ठेवले. तो जमिनीवर बसला. त्या वेदना असह्य होत्या. तो जमिनीवर तसाच खाली पडला. काही वेळ सर्वत्र शांतता पसरली. त्यात कसलीही हालचाल होत नव्हती. त्याचे डोळे बंद झाले होते. 5 मिनिटे, 10 मिनिटे, अर्धा तास होऊन गेला आणि एकाच क्षणात त्याने त्याचे डोळे उघडले. तो वेड्यासारखा जोरजोरात हसू लागला. त्याच्या डोळ्यांत आज पहिल्यांदा बदलेची भावना जागी झाली होती. त्याच्या डोक्यात भयानक विचारांनी जन्म घेतला होता. तो तसाच जमिनीवर झोपी गेला. कोल्ह्यांच्या रडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने घराबाहेर पाहिलं.
घराबाहेर गडद अंधार पसरला होता. त्याची वेळ झाली होती. आज त्याला एक शिकार करायची होती. तो आपल्या पायांवर उभा राहिला. घरात जमा केलेलं काही सामान उचलून तो घराबाहेर पडला. त्याने सोबत एक कंदीलही घेतलं होतं. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या काळ रात्री तो जंगलातून एकटाच मार्ग काढत चालला होता. आज त्याची खरी अग्निपरीक्षा घडणार होती. एक छोटीशी चूकही त्या छोट्या शिकाऱ्याच्या जीवावर बेतली असती, कारण तो या जंगलातून थेट त्या स्मशानाकडे निघाला होता. स्मशानाकडे जाणारा हा मार्ग त्याला अजूनही लक्षात होता. ते स्मशान लोकांसाठी कधीच बंद केलं होतं, कारण तिथे क्रूर आत्म्यांचा वावर होता. चुकून कोणी तिथे फिरकलं तर ती त्याच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरायची, कारण तिथे तो अजूनही होता. 1-1.5 तास चालून तो त्या स्मशानाजवळ आला. हे तेच स्मशान होतं जिथे मांत्रिकाने एकेकाळी त्याला मरायला सोडलं होतं. त्यावेळी तो कसाबसा त्या दुष्ट आत्म्याच्या हातून सुटला होता. पण आजची गोष्ट ही फार वेगळी होती. जास्त वेळ वाया न घालवता त्याने स्मशानातच हवनाची तयारी केली. त्याने हवन पेटवला. तोही त्या मांत्रिकाप्रमाणे जोरजोरात तेच मंत्र बोलू लागला. भयान शांततेत इतकी वर्ष निपचित पडलेलं हे स्मशान त्या मुलाने नकळत जागं केलं होतं. इतकी वर्ष अतृप्त असलेल्या आत्म्यांनी त्यांचे डोळे उघडले होते. हे सर्व आत्मे चारही बाजूनी त्या मुलाकडे येत होते, पण याची फुसटशी ही कल्पना त्या मुलाला नव्हती. त्याला फक्त त्या सर्वात शक्तिशाली प्रेतात्म्याला एका लिंबात उतरवायचं होतं. अचानकच जोराचा वारा वाहू लागला. स्मशानात पेटलेला हवन एका क्षणात फुंकर मारावी तसा विझला गेला. हे त्या मुलासाठी चांगले संकेत नव्हते, कारण तिथे तो आला होता. तो मुलगा फार घाबरला. त्याने कोणता मूर्खपणा केला होता याची त्याला जाणीव झाली. त्याचा हेतू जरी सुडाचा असला तरी त्याचा अंदाज मात्र चुकला होता. एवढ्याशा तोंडात तो एवढा मोठा डोंगर कोंबू पाहत होता. ते सर्व प्रेतात्मे, पिशाच्च त्याच्या जवळ येत होते. ते रक्ताचे भुकेले होते. कित्येक वर्ष त्यांनी कोणाची शिकार केली नव्हती. तो मुलगा फार घाबरला होता. जगण्यासाठी केलेली एवढी मेहनत एका क्षणात त्याच्या एका चुकीने वाया जाणार होती. ते प्रेतात्मे, पिशाच्चे त्यावर धावून गेली. तो मुलगा जागेवरच खाली बसला. तो जीवानिशी जाणार होता. तोच एक जोराचा आवाज झाला. एखादा भूकंप व्हावा तशी एक लहर त्या स्मशानातून गेली. ते प्रेतात्मे बाजूला झाले. स्मशानात मांत्रिक आला होता. त्याच्या हातात एक जादुई काठी होती. ती जमिनीवर आदळताच ती विजेची लहर निघाली होती. त्या मुलाचे कान सुन्न पडले. तो तिथेच बेशुद्ध झाला. ते प्रेतात्मे या आवाजाने काही काळ बधीर झाले. याचाच फायदा घेत मांत्रिकाने त्या मुलाला उचलले आणि तो त्या स्मशानाबाहेर आला. मांत्रिकाच्या हातातील काठी एखाद्या दिव्याप्रमाणे चमकत होती. तो मुलगा त्याच उजेडात शुद्धीत आला.
त्याची नजर त्या दैवी चमत्कारी काठीवर पडली. इतक्या वर्षात त्याने प्रथमच ती पाहिली होती. तू इथे का आलास? मरायची एवढीच हौस आहे तुला? तो मुलगा कसा बसा जागेवर उभा राहिला. त्याला समजलं होतं त्याने फार मोठी चूक केली होती, पण त्याला याचा कसलाही पश्चाताप नव्हता. तो सरळ घराच्या दिशेने निघाला. थांब, तुला मांत्रिक बनायचं आहे? हे ऐकताच त्या मुलाचे पाय जागेवरच थांबले. त्याने झटकन मागे वळून पाहिलं. मी बनवेन तुला मांत्रिक. त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसत होतं. हा मांत्रिकाच्या जीवनाचा पहिला अध्याय सुरू झाला होता. दुसऱ्या दिवसापासूनच मांत्रिक त्याला धडे देऊ लागला. तो मुलगाही ते मन लावून आत्मसात करू लागला. पण त्याच्या मनातील सुडाची भावना ती मात्र अजूनही तशीच खदखदत होती. तो एके दिवशी सकाळीच आपल्या घरातून बाहेर पडला. तो थेट आपल्या मूळ गावाकडे निघाला. आईच्या आत्म्याच्या मृत्यूनंतर आज तो पहिल्यांदाच या गावात पाय ठेवणार होता. त्याने पुढचा मागचा कसलाही विचार न करता सरळ शाळा गाठली. तो दुपारपर्यंत तिथेच वाट पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोरून त्याचा सर्व भूतकाळ फिरू लागला. बाळ जिवंत राहावं यासाठी केलेली खटपट, स्वतःचं पोट भरावं यासाठी मारलेल्या माकडउड्या. शाळेच्या घंटानादाने तो भानावर आला. आता ती वेळ आली होती. आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी तो त्या मुलांकडे पाहत होता. पागुल बुवा. मांत्रिक. त्याला ती मुलं त्याच्या नजरेसमोर दिसली. त्यांना पाहून याचा राग अनावर झाला. त्यांनी याच्यासोबत असं करायला नको होतं. याने त्यांच्याकडे असं काय मागितलं होतं? एक भाकरीचा तुकडा, तोही देताना याला किती यातना सोसाव्या लागल्या होत्या. ती मुलं घोळक्याने होती. बाजूलाच एक बाई बसली होती. ती चिंचा बोरं घेऊन होती. ती मुलं तिथेच गेली. यांना इतकं सहज मारून या मुलाचं मन शांत होणारं नव्हतं. तो खोल विचारांत बुडाला आणि तो तसाच पुन्हा मांत्रिकाकडे निघाला. मांत्रिकाकडून तो मुलगा एव्हाना बऱ्याच काही गोष्टी शिकला होता. या मुलात आधीपासूनच एक भूक होती. आधी पोटाची, मग जगण्याची, त्यानंतर सुडाची आणि आता त्यासाठी लागणाऱ्या विद्या शिकण्याची. याला शिकवता शिकवता एक वेळ तो मांत्रिक थकत असे, पण हा मात्र दिवस रात्र याच आसुरी विद्या ग्रहण करत असे. 3-4 महिन्यांतच मांत्रिकाकडच्या बऱ्याचशा विद्या त्याने आत्मसात केल्या होत्या. आता वेळ आली होती त्या विद्या आजमावण्याची. तो पूर्ण तयारीने पुन्हा एकदा त्याच स्मशानाकडे निघाला. पण यावेळी तो त्या दुष्ट आत्म्याला नाही, तर ते संपूर्ण श्रापित स्मशान जिंकायला आला होता. तो तिथे असलेल्या एका दगडावर जाऊन बसला. मातीत मिसळलेली जुनी मढ्याची ती राख त्याने त्याच्या अंगावर फासली आणि तो स्मशान साधनेला लागला. या साधनेद्वारे तो थेट आत्म्यांशी, प्रेतांशी संवाद साधू शकणार होता. तो एक मंत्र बोलू लागला. हे करत असतानाच त्याने एक तीक्ष्ण सुरा आपल्या तळहातावरून फिरवला. लगेच रक्ताची धार निघाली. त्याने आपला हात जमिनीवरील त्या राखेवर धरला. राख मिश्रित रक्ताने त्याने आपल्या भोवती एक वर्तुळ काढलं. आपल्या हाताला एक फडका बांधून
तो त्या वर्तुळाच्या मधोमध जाऊन बसला. त्याच्या मंत्राने पुन्हा एकदा स्मशान जागं झालं होतं. झाडांवरून एक एक करून आत्मे खाली उतरू लागले. ते सगळेच रक्ताचे भुकेले होते. त्या मुलाला खाऊ की गिळू या नजरेने पाहत होते. क्षणाचाही विलंब न करता ते त्या मुलावर तुटून पडले. या सर्वाची जराही कल्पना नसलेल्या त्याने आपले दोन्ही डोळे मिटले होते. ते सर्व दुष्ट आत्मे त्यावर धावून जाणार तोच ते वर्तुळ त्यांना दिसलं. तशी त्यांची पावलं तिथेच थांबली. त्यांना इच्छा असूनही ते वर्तुळ ओलांडता येत नव्हतं. ते सर्व तिथेच थांबून होते. अचानक त्या मुलाच्या मंत्राने त्यांना वेदना होऊ लागल्या. त्या हळूहळू असह्य होत चालल्या होत्या. ते जोरजोरात गुरगुरू लागले. त्या मुलावर ओरडू लागले. काही विवस्त्र नाच करत त्याच्या साधनेत व्यत्यय आणू लागले. वेदनेने असह्य होऊन त्यांतील एकाने जमिनीवर असलेला एक दगड उचलला आणि क्षणात तो त्या मुलावर भिरकावला. तो सरळ त्या मुलाच्या कपाळावर आपटला. त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. पण तो थांबला नाही. त्याने त्याचे डोळेही उघडले नाहीत. तो तसाच मंत्र बोलू लागला. अचानकच त्या मुलावर दगडांचा वर्षाव होऊ लागला. काही त्याच्यावर घाण फेकू लागले. तो मुलगा मात्र तिथे डोक्यावर हात आडवा करून ते मंत्र बोलतच राहिला. त्या मुलाला जागोजागी जखमा होऊ लागल्या. पण तो थांबला नाही. त्याला ती स्मशान साधना पूर्ण करावीच लागणार होती. ते वर्तुळ त्याचा जास्त काळ बचाव करू शकणार नव्हतं. आणि तसंच झालं. त्या वर्तुळाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. त्यातीलच एकाने वर्तुळात आत प्रवेश केला. त्याने सरळ त्या मुलाच्या चेहऱ्यावर त्याचा हात मारला. इतर सगळे जागेवर स्तब्ध झाले. काही सेकंद शांततेत गेली. अचानकच तो मुलगा जागेवर उभा राहिला. त्याचे डोळे अंधारात चमकू लागले. त्याने सर्वात मोठी स्मशान साधना पूर्ण केली होती. सर्व आत्मे पिशाचे आपल्या 4 पायांवर झुकली गेली. हा एवढासा मुलगा त्या श्रापित स्मशानाचा राजा बनला होता. त्याने लगेचच तिथे एक हवन पेटवला. तो तेच मंत्रही बोलू लागला. अचानकच सगळी भूतं प्रेतात्मे बाजूला सरकली. कारण त्यांचा म्होरक्या आला होता. एका क्षणात त्या मुलाने त्याला त्याच्याकडच्या लिंबात कैद केलं. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आसुरी आनंद होता. आणि का नसेल, जे इतकी वर्ष त्या मांत्रिकाला जमलं नव्हतं ते या मुलाने करून दाखवलं होतं. पण हे सर्व करत असताना तो मुलगा स्मशान साधनेचा एक नियम मात्र विसरला होता. स्मशान साधना जर वाईट कामासाठी वापरली तर त्या व्यक्तीचा अंतही तसाच वाईट प्रकारेच होतो. शाळा सुटली होती. मुलं नेहमीप्रमाणे धावत शाळेतून बाहेर आली. बाहेर ती चिंचापुरं विकणारी बाई बसली होती. पण ती आज काहीशी विचित्रच वाटत होती. नेहमीप्रमाणे ती मुलं तिच्याकडे गेली आणि चिंचाबोरं घेऊ लागली. तुम्हाला माहित आहे का, त्या तिथे जंगलात ही चिंचाबोरं खूप सारी मिळतात. ती मुलं उत्सुकतेपोटी तिला ती कुठे मिळतात ते विचारू लागली. ती जागेवरूनच उठून त्यांना त्या जागी घेऊन गेली. दुपारची वेळ होती. काट्याकुट्यातून मार्ग काढत ती 5 मुलं
जंगलातून जाऊ लागली. पण बराच वेळ चालूनही कुठे काहीच दिसत नव्हतं. म्हणून त्यातीलच एकाने त्या बाईला विचारलं, तर तिचं भयानक शरीर साडीतून बाहेर पडू लागलं. डोक्यावरचा पदर खाली पडला. तिचे काळे कुट्ट हात लांबच लांब पसरू लागले. बघता बघता ती भयानक अमानवी आकृतीत बदलली. ती मुलं त्या जंगलात आता चांगलीच अडकली होती. ती मुलं तिथून पळणार तेवढ्यात त्यातीलच एका मुलाचं अख्खं डोकं तिने आपल्या प्रचंड मोठ्या अशा जबड्यात पकडलं. हे दृश्य फारच भयानक होतं. ती मुलं जोर जोरात ओरडत आपला जीव वाचवू पाहत होती. पण ते आता शक्य नव्हतं, कारण गावात सूड घ्यायला तो मुलगा आला होता. त्याच्या मनगटात बरीचशी लिंबे बांधलेली होती. बागुलबुवा. मांत्रिक. एका मुलाचं अख्खं शीर आपल्या जबड्यात पकडून ती त्याचं रक्त पीत होती. इतर मुलं जंगलात सैरवैर धावू लागली. काही वेळाने आपलं शिकार संपवून ती इतरांच्या शोधात जंगलात फिरू लागली. एक मुलगा घाबरत घाबरत जंगलातून रस्ता शोधत होता. अचानकच झाडातून सळसळ आवाज झाला. तो घाबरून इथे तिथे पाहू लागला. दुपारच्या कडक उन्हातही त्या हडळीचा कहर सुरूच होता. त्याच्या मागून कोणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. तसा तो जंगलातून धावत सुटला. अचानकच त्याचा पाय कोणीतरी घट्ट पकडला. तो जागेवरच तोंडावर पडला. त्याचं डोकं फुटलं होतं. त्याने पायाजवळ पाहिलं तर एक काळ्या रंगाचा कुजलेला हात त्याच्यापासून 10-1 फूट दूर उभ्या असलेल्या त्या हडळीचा होता. तिने तो एखाद्या रबरासारखा लांब ताणला होता. काही समजायच्या आतच तिने त्याला झाडांवर दणादण आपटायला सुरुवात केली. मांजर जशी शिकार करण्यापूर्वी उंदरांशी खेळते तसाच हा प्रकार होता. त्याचं शरीर रक्ताने बरबटलं होतं आणि त्यातच त्याचा अंत झाला. तिथे दुसरीकडे 2 मुलं भीतीने एका प्रचंड मोठ्या अशा दगडाआड लपली होती. त्यांचे हृदयाचे ठोके त्यांना शरीराबाहेरही जाणवत होते. आपलं दुसरं शिकार संपवून ती हडळ यांच्याच दिशेने येत होती. ती मुलं मात्र तिथे फार घाबरून होती. या हडळीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिने त्या दगडाला जोराचा धक्का दिला. या धक्क्याने तो थेट त्या मुलांवर पडला. एकाचे 2 पाय तर दुसऱ्याचा 1 पाय त्यात अडकला होता. त्यांच्या पायांची हाडं तुटल्याचा आवाज आला. ते वेदनेने कळवळत होते. या वेदना त्यांच्या पार मस्तकात गेल्या होत्या. वेदनेने त्यांच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता. पण ती मुलं रडत असताना, सुटकेची भीक मागताना ही आपल्याच तंद्रीत नाचत होती. जवळच पडलेला एक तीक्ष्ण दगड घेऊन त्यांना ती तिथेच जिवंत खाऊ लागली. एक एक करून तिने त्या सर्वांचा काटा काढला होता. तोही त्या मुलाला हवा होता अगदी त्याच पद्धतीने. पण सुडाची ही भूक फार वाईट असते. एखाद्या व्यसनेप्रमाणे ती क्षणोक्षणी वाढत जाते. एका क्षणाला ती आपल्याच मनावर वरचढ होते आणि अशातच आपल्या मनाचा ताबा सुटतो. रात्र झाली होती. एका खोपट्यात नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा असे तिघे झोपले होते. अचानकच गुरांच्या आवाजाने त्यांना जाग आली.
गोठ्यातील गुरं तिथून सुटण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होती. जणू तिथे एखादा वाघच घुसला असेल. तो मुलगा तिथे उभा होता. तो गोठ्यात उभा राहून त्या गुरांना बघत जुन्या विचारांत हरवला होता. हा गोठाही तोच होता आणि आत राहणारी माणसंही तीच होती. एकेकाळी इथूनच त्याने तान्ह्या बाळासाठी तांब्याभर दूध पळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या बाईने याला बेदम मार दिला होता. जर काहीने त्यावेळी याला दूध नेऊ दिलं असतं तर ते बाळ अजून काही काळ जिवंत राहिलं असतं. गुरांच्या आवाजाने घरातली माणसं बाहेर आली. त्यांना पाहताच तो मुलगा तिथून पळून गेला. जाताना मात्र एक लिंबू त्याने त्यांच्या विहिरीत टाकला होता. रात्र फार झाली होती. अचानकच त्यांच्या विहिरीतून भयानक आवाज येऊ लागले. जणू कोणीतरी आतून आवाज देत असावं. ते पुन्हा एकदा लाठ्या काठ्या घेऊन घराबाहेर त्या विहिरीजवळ गेले. आवाज अजूनही विहिरीतूनच येत होता. त्या बाईने घाबरतच विहिरीत आत डोकावलं. आत कोणीही नव्हतं. हे सांगायलाच म्हणून ती पाठी वळली. तोच एक भयानक आकृती विहिरीच्या कठड्यावर आली. काही कळायच्या आतच त्याने त्या बाईच्या मानेचा लचकाच तोडला आणि तिला सरळ विहिरीत खेचलं. एकच जोराची किंकाळी. आणि सगळं काही संपलं होतं. हे सगळं इतकं पटकन घडलं होतं की यावर काय करावं हे तिच्या नवऱ्याला कळतच नव्हतं. तो जोरजोरात ओरडत आत विहिरीत पाहू लागला. विहिरीचं पाणी एव्हाना लाल झालं होतं. लगेचच त्याने गाव जमा केला. त्याने गावात एक अनोळखी मुलगा आल्याचं सांगितलं. तसे काही लोक त्याला शोधायला मशाली आणि काठ्या घेऊन गेले, तर काही विहिरीत उतरून त्या बाईला बाहेर काढण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागले. त्या पाण्यात रक्ताशिवाय काहीच दिसत नव्हतं. तिथे रडारड सुरू झाली. काही वेळातच गावकऱ्यांनी एका अनोळखी मुलाला गावात भटकताना पाहिलं. तो गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. आधीच गावातील काही शाळकरी मुलं बेपत्ता होती. यामुळे ते गाव चिंतेत होतं. त्यात हा प्रकार. त्यांनी त्याला पकडून त्याच विहिरीजवळ आणलं. तो मुलगा मात्र त्याने काहीच केलं नाही असंच ओरडून ओरडून सांगत होता. पण गावकरी काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते. त्यांनी त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच त्यांना समजलं की हा त्याच बाईचा मुलगा आहे जिच्या आत्म्याने काही वर्षांपूर्वी या गावकऱ्यांच्या जगण्याचे हाल केले होते. हा मुलगाही या गावासाठी एक श्राप आहे असं समजून ते त्याला फरफटत एका डोंगरावर घेऊन गेले. हे सगळं होत असताना त्याला त्याच्या मेलेल्या बापाची आठवण झाली. आज लोकांनी त्याला त्याच्याच जागी ठेवलं होतं. ते त्याला फरफटत घेऊन त्या डोंगरावर आले. त्यांनी त्याला त्याच झाडावर उलटं लटकवलं ज्या झाडावर त्याच्या आईने फास घेतला होता. कसलाही विचार न करता त्याला सर्वजण एक एक करून काठ्यांनी पडवत होते. त्याच्या शरीराची चामडी सोलली होती. तो रक्तबंबाळ झाला होता. तो अर्धमेला झाला होता. पण त्याच्या तोंडून एकदाही आवाज फुटला नाही. त्याचे डोळे अजूनही कोरडेच होते, कारण तो कधीच या मानवी देहाच्या पलीकडे जाऊन पोहोचला होता. त्याने उचललेलं आजचं हे खुनशी चुकीचं पाऊल किती योग्य आहे हेच जणू ती माणसं त्याला सांगत असावीत. त्यांनी त्याला त्या झाडावर अर्धमेल्या अवस्थेत उलटच लटकवून ठेवलं होतं.
ते त्याला त्याच अवस्थेत सोडून आपापल्या घरी निघून गेले. गावकऱ्यांनी आज मोठी चूक केली होती. त्या मुलाला मारहाण करून नाही, तर त्या मुलाला असं जिवंत सोडून त्याने आपल्या मनगटाला बांधलेली सर्व लिंबे मोकळी केली. त्यातून 9 प्रकारच्या वेगवेगळ्या अमानवी शक्ती मुक्त झाल्या. कोणी धावत, कोणी लंगडत, कोणी सरपटत, तर कोणी झाडांवरून उड्या मारत त्या गावाच्या दिशेने निघाले. ही त्या गावाच्या बर्बादीची दुसरी ठिणगी होती, जी त्या गावाने स्वतःहून टाकली होती. त्या डोंगरावर तो मुलगा आता एकटाच होता, झाडावर उलटा लटकलेला. त्याच्या त्या अवस्थेला पाहून कोणालाही वाईट वाटलं असतं. तो हळूहळू आपले हात आपल्या पायांजवळ घेऊन गेला. त्याचे पाय ज्या दोऱ्यांनी बांधले होते, त्या दोऱ्याला त्याने एकदा घट्ट पकडलं. काही क्षणातच त्या दोऱ्यातून धूर येऊ लागला. ती दोरी क्षणात पेट घेऊ लागली. त्याने स्वतःला त्या दोरीतून मुक्त केलं. याचा अर्थ त्याने मनात आणलं असतं तर तो कधीच गावकऱ्यांपासून आपली सुटका करू शकत होता. पण त्याला याची खात्री करायची होती की तो या माणसांसोबत जे काही करणार होता ते त्याच योग्यतेचे होते. पागुल बुवा. मांत्रिक. ती रात्र वैऱ्याची होती. गावात भूतांनी धुमाकूळ माजवला होता. पुढील 7 दिवस सतत लोकांची घरे वाजत होती, कौले फुटत होती. दारात बांधलेली जनावरे अचानकच गायब होत होती. गावातील विहिरीचं पाणी विषारी बनत चाललं होतं. गावातील काही झोपड्या अचानकच जळाल्या होत्या. गावातील पिकं मुळासकट उपटून काढली होती. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, डोक्यावर सुरक्षित असं छत नाही. गावकऱ्यांकडे एकच मार्ग शिल्लक होता, मांत्रिकाला या गावात पुन्हा बोलावण्याचा. गावातील काही वयस्कर माणसे मांत्रिक ज्या गावात राहत होता तिथे गेली. त्यांनी मांत्रिकाला आपल्या गावी आणलं. गावाची ती अवस्था पाहून तो मांत्रिकही क्षणभर हादरलाच. पण त्याला खरा धक्का त्यावेळी बसला जेव्हा त्याला गावात भटकणाऱ्या आत्म्यांची खरी ओळख झाली. हे तेच आत्मे होते ज्यांना त्याने कधी काळी नष्ट केलं होतं. मग ते परत या जगात आलेच कसे? गावकऱ्यांकडून गावात आलेल्या त्या मुलाबद्दलही सांगण्यात आलं, जे ऐकून मांत्रिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने ज्या मुलाला आपली सर्व विद्या दिली होती तोच या सर्वाला कारणीभूत होता. मांत्रिक लगेचच आपल्या गावी निघाला. तो थेट त्या मुलासाठी बांधलेल्या खोपट्यात शिरला. तो मुलगा घरातून गायब झाला होता. मग त्यांनी आपल्या घरात पाहिलं तर त्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. त्याने त्या घरातील ती जादुई काठी शोधण्याचा खूप प्रयत्न केला असावा, पण ती मांत्रिकाने जमिनीत एका दैवी बंधनात बांधून ठेवली होती. मांत्रिकाने ती आता बाहेर काढली. त्या आत्म्यांना, भूतपिशाच्यांना संपवून काहीच उपयोग नव्हता. त्याला त्याचं मूळ संपवायचं होतं. मांत्रिक तयार होता आपल्या शिष्याला त्याच गावच्या मातीत लोळवायला. तिथे तो मुलगा ध्यान करू लागला. त्याला त्याचं बालपण आठवू लागलं. आपल्या आईला वेदना देणाऱ्या त्या 2 दारुड्यांचे अस्पष्ट चेहरे त्याच्या डोळ्यावरून फिरत होते. तो तसाच जागेवर उभा राहिला. यावेळी मात्र त्याच्याकडे एक झोळी होती, ज्यात लिंबांनी भरलेली ती पेटी होती. तो गावात असलेल्या एका दारूच्या टपरीवर गेला. गाव छोटं असल्याने ते दोघे तिथेच असण्याची दाट शक्यता होती.
पण ते त्याला तिथे कुठेच दिसत नव्हते. तो रागातच तिथून बाहेर पडला. पण जाताना त्याचा एका माणसाला धक्का लागला. त्या माणसाचा चेहरा याच्या ओळखीचा होता. हा त्याच दोघांमधील एक होता. काही कळायच्या आतच त्याने जवळचीच एक दारूची बाटली त्याच्या सरळ डोक्यावर मारली. सर्व जागचे उभे राहिले. हे पाहून त्याच्या एका मित्राने सुरा काढला. तो सुरा या मुलाच्या पोटात खुपसणार. तोच त्या मुलाने झोळीतील राख त्या माणसाच्या डोक्यावर फासली. स्वतःचा जीव वाचवायचा टाकून तो हे काय करत होता? त्या माणसाने कसलाही विचार न करता त्या मुलाच्या पोटात तो सुरा खुपसला. पण त्या मुलाला काहीच झालं नाही. तो मुलगा जोरजोरात हसत होता. पण वेदना मात्र त्या माणसाला होत होत्या. त्याने खाली पाहिलं तर तो सुरा त्याने स्वतःच्याच पोटात खुपसला होता. त्या मुलाने आत्तापर्यंत शिकलेल्या त्याच्या सर्व काळ्या विद्या बाहेर काढल्या होत्या. आपल्याच गावातील माणसाला एका बाहेरच्या मुलाने येऊन मारावं म्हणून टपरीवर बसलेले 4 जण त्यावर धावून गेले. त्या मुलाने हात वर करताच ते सर्व हवेत तरंगू लागले. यांना मारायला त्याला कोणत्याही भूतांची गरज नव्हती. ते धाडकन खाली पडले. त्याने त्या माणसाला फरफटत बाहेर आणलं. बोल, त्या रात्री तुझ्यासोबत असलेला तो तुझा मित्र कुठे राहतो? बोल, नाहीतर. त्याने त्याचा पत्ता सांगितला. तसं दारूच्या भट्टीजवळ असलेली ती रॉकेलची बाटली त्याने उघडून त्या माणसाच्या तोंडात कोंबली. इतर माणसं पुन्हा एकदा त्यावर धावून जाणार तोच त्या मुलाने एक जळती आगपेटीची काडी त्या माणसाच्या चेहऱ्यावर टाकली. जोराचा विस्फोट झाला. त्या काचा सगळीकडे उडाल्या होत्या. त्या माणसाकडे तर बघवतही नव्हतं. यातून वाचलेले ते कसे बसे तिथून पळाले आणि हा मुलगा त्याच्या दुसऱ्या अपराध्याकडे वळाला. त्याच्या घराचं दार ठोकण्यात आलं. इतक्या रात्री कोण आलं असेल हे पाहण्यासाठी त्याने दाराच्या फटीत आपला डोळा लावला. तो झाडाची एक तीक्ष्ण फांदी त्याच्या डोळ्यात घुसली. एका लाथेत त्या मुलाने त्या घराचं दार उघडलं. त्याने त्या माणसाला घरात बांधून ठेवलं. त्याला तो इतक्या सहज कसा काय मारू शकत होता? त्याने घरातील एक सुरा घेऊन त्याच्या पोटात खुपसला. पण हे करत असताना तो मरणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. पोटातील आतला भाग तो खेचून बाहेर काढू लागला. तेवढ्यात त्याला जाणीव झाली की गावकरी हातात मशाली घेऊन त्या घराजवळ धावून येत होते. तिथे तो मांत्रिकही गावात आला होता. त्याच्याकडे आता जास्त वेळ नव्हता. त्या माणसाच्या पोटात 2 लिंबे खुपसून तो पाठच्या दरवाजाने निघून गेला. गावकरी घरात घुसताच त्या माणसाचं पोट फाडून 2 पिशाचे बाहेर आली. गावचा सावकार. त्या मुलाचं पुढचं लक्ष तोच होता. तो गावातील प्रत्येक घराबाहेर एक एक लिंबे टाकत गेला. तिथे मांत्रिकाने आपली काठी जोरात आपटली. परिसरात सोडलेली पिशाच्य या आवाजाने बिथरली. मांत्रिकाला आता त्याची सर्व ताकद वापरल्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. त्यातील 7 ते 8 पिशाचे मांत्रिकावर धावून गेली. मांत्रिकाने पुन्हा एकदा त्याची काठी जमिनीवर आपटली. हा वार इतका प्रभावी होता की ती पिशाचे एका क्षणात अर्धी जळली गेली. ती सैरवैर धावू लागली. जादुई काठी हातात घेऊन चालणारा मांत्रिक त्याच्या पाठून हातात मशाली
काठ्या घेऊन येणारे गावकरी हे दृश्य अंगावर काटे आणणारं होतं. लांबून त्याच्याच दिशेने येणारी ती माणसं या मुलाला स्पष्ट दिसत होती. तो त्या मांत्रिकासोबतच्या लढाईत समोरासमोर कधीच जिंकू शकला नसता. या बाजूला सावकाराचा प्रचंड मोठा वाडा होता. त्या मुलाने ती लिंबाने भरलेली पेटी त्या वाड्याच्या दरवाजावरच रिकामी केली. वाड्यासमोरील पहारेकरी त्या मुलावर धावून गेले, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचायच्या आतच त्याची मुंडकी धडा वेगळी झाली होती. लिंबे जिवंत झाली होती. त्यातील सर्व आत्मे पिशाच्चे जिवंत झाली होती. वाड्याच्या दरवाजावर लाथ मारून तो मुलगा आत शिरला. वाड्यात एकच हाहाकार माजला. सावकार वाड्यातून निसटला होता. तो मुलगा त्याच्या पाठून गेला. जोराचा आवाज झाला. मांत्रिक त्या पिशाच्यांशी तिथे एकटा लढत होता, तर काही गावकरी त्या मुलाच्या पाठून धावत आले होते. सर्व खेळ त्या झाडाजवळ येऊन थांबला. त्या मुलाने सावकाराला एका झाडाखाली पकडले होते, तर त्या मुलाला सर्व गावकऱ्यांनी मिळून घेरले होते. त्या मुलाने आपल्या गळ्यातील शेवटची लिंबांची माळ बाहेर काढली आणि तो रक्ततांडव पुन्हा एकदा सुरू झाला. तिथे मांत्रिक त्या सर्व पिशाच्यांना मारून त्या झाडाजवळ आला, पण त्याला फार उशीर झाला होता. गावकऱ्यांच्या मृत शरीरांचा तिथे खच पडला होता. सावकाराची तर अवस्था बघण्यालायकच नव्हती. तो मुलगा मांत्रिकाच्या डोळ्यांत पाहत होता. त्याच्या डोळ्यांत कसलंही भय नव्हतं. असा काय पाहत आहेस माझ्याकडे? हे सगळं तुझ्यामुळेच तर शक्य झालं. आज तुझ्यामुळेच हे अर्ध गाव नष्ट झालं आहे. आज तुझ्यामुळेच एक मुलगा एक दुष्ट मांत्रिक बनू शकला. आज मी तुला हरवू शकणार नाही हे मला माहीत आहे, पण तू आधीच हरलेला आहेस. तुला आणि या जगाला माझ्या हातून मी जोपर्यंत संपवणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. झाडाखाली धुराचा लोट पसरला. त्यातच तो मुलगा कुठे गायब झाला. तो मांत्रिक जागेवरच आपल्या ठोपरांवर बसला. गुरुजी मला, नयनला आणि विशालला ही मांत्रिकाची गोष्ट सांगत होते. अच्छा, असा तो लहान मुलगा भयानक मांत्रिक बनला तर? पण मग त्या मांत्रिकाचं काय, ज्याने त्याला ह्या गोष्टी शिकवल्या आणि त्यानेच तर त्या लहान मुलाच्या आईच्या आत्म्याला संपवलं होतं. त्याने मग पुढे त्या मांत्रिकाचा बदला नाही का घेतला? आणि तुम्हाला ही गोष्ट कोणी सांगितली? मी त्यांना विचारू लागलो. एक मिनिट. त्या मांत्रिकाकडे एक दैवी काठी होती, अगदी तुमच्याकडे आहे तशीच. याचा अर्थ तुम्हीच ते मांत्रिक होता. तुम्हीच त्या छोट्या मुलाला एक भयानक मांत्रिक बनवण्यात मदत केलीत. भेंडी. पागुल बुवा.